तर हे बघा, असे जे गव्हाच्या गोण्या तुमच्या घरी असतीलच ना, भरपूर जणांच्या घरी अशा गव्हाच्या गोण्या उरलेल्या असतात, काय आपल्या मळ्यातून आणतात. तर या गव्हाच्याच गोण्यापासून आपण अतिशय सुंदरशी बॅग बनवणार आहोत. तर हे बघा, अशी आमच्या सासूबाईंनी गव्हाच्या गोणीवर अशा रेषा मारून आणि डिझाईन तयार केली होती. तर बघा, मी तुम्हाला दाखवते. ही डिझाईन मी बनवलेली आहे. तर मी अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेते आणि नंतर मी त्याला बॅग बनवते. पण हे माझ्या सासूबाईंनी ही डिझाईन तयार केली होती. दुपारच्या टायमाला ज्यावेळेस त्या फ्री असतात त्यावेळेस त्यांनी अशा 2 गव्हाच्या गोणीचे तुकडे बनवलेले होते आणि त्याच्यावर त्यांनी असे समोसे आकारामध्ये, म्हणजे चौकोनी आकारामध्ये अशा डिझाईन तयार केलेल्या होत्या. तर तुम्हाला मी थोडंसं मेजरमेंट दाखवते. तर बघा, हा बॉक्स आहे ना 20x20 याचा होता, पण त्यांनी 1-1 इंच सोडून दिली, त्याच्यामध्ये डिझाईन तयार केलेली होती. तर हे बघा, 18 इंच, म्हणजे 18 इंचापर्यंतच त्यांनी डिझाईन तयार केली. पूर्ण चौकोनीमध्ये 1-1 इंच सोडून दिल्यानंतर त्यांनी मध्ये डिझाईन तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे त्यांनी असे बॉक्स तयार केले होते. आणि हे ज्या पट्ट्या आहे या 3 पट्ट्या तयार केलेल्या होत्या. तर मी तुम्हाला 2च दाखवते. तर त्याची पट्टीमध्ये बी तुम्ही बघू शकता की 20x5 इंचाची अशी पट्टी तयार केलेल्या होत्या. आणि ह्या पट्ट्या त्यांनी विणलेल्या आहे, विणकामाच्या आहे. जे लोकर आहे बघा, खूप जणांच्या घरात लोकर आणतात आणि काही टायमाला काही कामामुळे ते वापर नाही करते, पण त्याच लोकरीचा आणि गोणीचा वापर करून त्यांनी अतिशय सुंदरशी आपली ही बॅग तयार होणार आहे. तर बघा, एक शॉपिंग बॅग आपण तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी एक जाड कापड घेतलेलं आहे. बघा, पॅन्टचं कापड आहे, भरपूर जणांच्या घरामध्ये असतात. तर ते पॅन्टचं कापड घेतलेलं आहे. ते थोडं जे आपण मेजरमेंट घेतलं होतं ना त्याच्यापेक्षा 2 इंच जास्त घेतलेलं आहे. तर ही जे असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूला त्याला शिलाई मारायची आहे. तर बघा, हे जे आहे चौकोनी त्याच्यापेक्षा फक्त 2 इंच एक्स्ट्रा मी घेतलेलं आहे कापड. तर त्याला बी व्यवस्थितपणे असं ठेवायचं आहे आणि जी वरची जी बाजू आहे तिथे शिलाई मारायची आहे. तर हे बघा, शिलाई मारल्यानंतर तुम्ही बघू शकता तिथे मी शिलाई मारली आणि त्याच्यानंतर त्याला अशी पलटी करून घेतलेलं आहे आणि मग नंतरून सगळीकडे त्याला शिलाई मारलेली आहे. आपल्याला गोणीवर शिलाई नाही मारायची, जी विणकाम केलं आणि त्याच्या शेजारी 1 इंचवर आपल्याला त्याला पूर्ण याला शिलाई मारायची आहे. तर हे बघा, आपली ही शिलाई मारून झालेली आहे. तुम्ही बघू शकता की मी 1 इंचावर त्याला दोन्हीही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे आणि थोडंसं कापड खाली उरलेलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला त्याला जोडून घ्यायचं आहे. कारण की आपण हे गव्हाच्या गोणीवर जे वापर करतो ना त्याच्यामध्ये बॅग मजबूत यावी म्हणून आपण चांगलं कडक कापड घेतलेलं आहे. तर मी असे 2 हँडल घेतलेले आहे 22 इंचाचे. तर हँडलसाठी मी काहीमध्ये वापरलेलं नाही आहे, कारण की कापड जड असल्यामुळे त्याचंच हँडल छान झालेले होते. तर हे बघा, अशा पद्धतीचे 2 हँडल आपले तयार झालेले आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या पट्ट्या आहे त्या पट्ट्याला बी सेम पद्धतीने मी पट्टी मारून घेतलेली आहे आणि इथे शिलाई मारून पूर्ण आकारामध्ये त्याला स्टिच केलेलं आहे. पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे. तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले मी. तर हे बघा, अशी ठेवून इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड मी कट करून घेणार आहे. आणि या पट्ट्या एकूण 3 होत्या, एक सापडत नव्हती म्हणून मी 2च दाखवल्या. तर आहे ना, अशी ही तयार करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी ही जी साईट आहे, तर हे बघा, आपल्याला फक्त जे कलर आहे त्याच्यासमोरच ते ठेवायचं आहे. तर हे बघा, अशी पद्धतीने ठेवून इथे शिलाई मारायची आहे आणि त्याला असं व्यवस्थितपणे समोरासमोर ती डिझाईन आली पाहिजे. तर मी ना जे विणलेलं आहे त्याच्याच तिथे ठेवलेलं आहे आणि एक्स्ट्राचं नंतरून आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर हे बघा, ही पट्टी मी परत तुम्हाला दाखवते, कारण की एक्स्ट्राचं मी याच्यात कट केलं नव्हतं. कट केल्यानंतर इथे आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणजे ही जी बाजू आहे समोरासमोर येते. तर हे बघा, आपण इथे शिलाई मारल्यानंतर तर तुम्ही बघू शकता की दोन्हीही बाजू सेम आलेल्या आहे. तसंच आपल्याला नंतरून तुम्ही वाटलंस हे जे कापड उरतं त्याची तुम्ही पायपिंग बी करू शकतात. मी पायपिंग शेवटी करणार आहे, पण तुम्हाला सांगण्यासाठी मी सांगत आहे की तुम्ही समजा आत्ता करायचं असेल तुम्ही आत्ताही पायपिंग करू शकतात. तर हे बघा, मी दोन्हीही भाग असे जोडून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर ही जी खालची बाजू आहे ती कट करून टाकायची आहे, कारण ते एक्स्ट्रा जे उरतं जे कट करायचं आहे. त्याच्यानंतर जो मेन भाग, परत दुसरा भाग आपण बनवलेला होता तो भाग आपण असा सरळ व्यवस्थित ठेवायचा आहे आणि या ठिकाणी असे दोन्हीही कपडा असं पॅक व्यवस्थित पकडून इथे शिलाई मारायची आहे. बॅग बनवणं अति सोपं आहे, कोणालाही बनवता येईल, फक्त थोडीशी मेहनत लागते. तर बघा, इथे शिलाई मारायची आहे. ते शिलाई मारल्यानंतर
तर हे बघा आपले दोन्हीही साईडला हे बॉक्स तयार झाले आणि हे बघा तुम्ही बघू शकता की अति सुंदर हे असं दिसत आहे. त्याच्यानंतर मी हे तिसरं कापड सापडलं तिसरा हा पट्टा हा सापडला. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की हा पट्टा दोन्ही झाल्यानंतर हे तिसरा पट्टा आहे तर त्याला असं व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे आणि ठेवल्यानंतर याला पूर्ण ही चारही बाजूला शिलाई मारायची आहे आणि इथे आपल्याला हँडल बसवायचे आहे. वरती हँडल बसवणार आहोत आपण नंतर शेवटी. तर बघा खूप जणांना लवकर ही पट्टी जोडता येत नाही तर काय करायचं, पिनअप करून घ्यायचं. आधी पिना लावून घ्यायच्या आणि मग टिच करायचं. ती सोपी पद्धत आहे, लगेच परफेक्ट बॅग बनते. तर हे बघा मी पिना लावून घेतलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर मी काय करणार आहे की इथून शिलाई सुरू करणार आहे आणि पूर्ण चौकोनी आकारामध्ये त्याला आपण शिलाई मारणार आहोत. ते शिलाई मारल्यानंतर ते हे असं दिसणार आहे. त्याच्यानंतर वरती मी हँडल बसवणार आहे. तर हे बघा इथे शिलाई देऊन झालेली आहे. तुम्ही बघू शकतात की पूर्ण आकारामध्ये इथे मी शिलाई दिलेली आहे. त्याच्यानंतर मी याला नंतरून पायपिंग करणार आहे. तर हे बघा अशी ही पिशवी आपली दिसणार आहे. शेवटी मी तुम्हाला याचा पूर्ण लुक दाखवणारच आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की याचा इथे जे मध्य आहे तुम्ही हँडल बसवून घ्यायचं आहे. तर समोरासमोर हँडल म्हणजे बसवता येईल पण तुम्ही माप घेऊन बसवलं तर व्यवस्थित परफेक्ट बसतं. तर बघा मी इथे या दोघांचाही मध्य घेणार आहे आणि मध्य घेतल्यानंतर मी हँडल असे दोघांना अटॅच करणार आहे. तर हँडल बसवताना जास्त करून शिलाई मारायची आहे जेणेकरून ही पिशवी खूप मजबूतपणे पॅक बसेल आणि हँडल निसटणार नाही. कारण की गव्हाच्या गोणीवर आपण ही हँडल बसवत आहोत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हँडल बसवून घ्यायचे आहे. तर बघा मी इथे 5.5 इंचाचं मेजरमेंट घेत आहे. ते मीच थोडं दाखवल्यानुसार नका घेऊ, 5.5 इंचाचं घ्या. तर थांबा 1 मिनटं मी तुम्हाला दाखवते की इथून आपल्याला 5.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. कारण की 5 इंचाचं घेतलं असतं ना हँडल जवळ आले असते, म्हणून 5.5 इंचाचं मेजरमेंट घेऊन मी दोन्हीही बंद बसवणार आहे. तर बघा मी माप कुठून घेत आहे, जिथे शिलाई मारली आहे ना 1 नंबरपासून तर शेवटीपर्यंत असे माप घेतलेले आहे दोन्हीही साईडला. त्याच्यानंतर आपल्याला हँडल इथे बसवायचे आहे. या ठिकाणी पूर्ण याला शिलाई मारायची आहे. तर हे दोन्ही साईडला असेच आपण 5.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हँडल बसवायचे आहे आणि हँडल बसवल्यानंतर पूर्ण पिशवीला तुम्हाला वाटलं तर तुम्ही पायपिंग करू शकतात, नाही वाटलं तरी चालेल. कारण की काय आपला रफ भाग दिसत नाही आहे जास्त. तर हे बघा अशा ठिकाणी इथे तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा मी इथे खूप डबल टिबल शिलाई मारून घेतलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. कारण की हँडल पक्क बसवण्यासाठी तर तुम्ही बघू शकता मी खूप शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आणि या ठिकाणी तुम्ही नंतरून पायपिंग करू शकतात. पूर्ण पिशवीला ही अशा पट्टी उरलेल्याच असतात पिशव्यांच्या. तर तुम्ही याला पायपिंग करू शकतात किंवा कोणतेही कलर वापरून तुम्ही पायपिंग कंप्लीट करू शकतात. तर चला मी तुम्हाला पिशवी ओपन करून दाखवते की ही पिशवी कशी दिसते. कारण की मला नंतर मी पायपिंग करणारच आहे, पण तुम्हाला दाखवते की ही पिशवी मी कशी बनवली, कशी दिसत आहे. तर हे बघा अतिशय सोपी आणि सुंदर इतकी टिकाऊ वस्तू, खूप वर्ष ही पिशवी टिकते. कारण की मी या पिशव्या स्वतः बनवते आणि माझ्याकडे 2-2, 3-3 वर्ष ह्या पिशव्या आहे. त्या बी गव्हाच्या गोणीचा वापर करून आपण ज्या पिशव्या बनवतो अति सुंदर आणि खरंच मजबूत पिशव्या असतात. तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा. व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सपोर्ट करायला विसरू नका. तुम्ही बघू शकतात की पिशवी किती मोठी दिसत आहे. भरपूर असं आपलं किराणाचं सामान बसेल. आणि तुम्हाला याच्यामध्ये पिशवीमध्ये दाखवते की बघा किती सुंदर ही पिशवी आपली झालेली आहे. आमच्या सासूबाईची कलाकारी आहे या पिशवीवर, त्याने विणलेली पिशवी आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.